श्री स्वामींचे वक्तव्य ऐकल्यावर मला गंमत वाटली म्हणून विचारले. स्वामी माधवाने आणि श्रीवल्लभांच्या दिव्यमंगल स्वरूपाचे दर्शन घेतले आहे. आपण सदैव श्रीवल्लभांबरोबर सूक्ष्म रूपाने विचरण करता, मला मात्र त्यांचे नावच माहीत आहे, रूप माहीत नाही, मग ध्यान कसे करायचे? त्यावर श्री फळणी स्वामी मंद हास्य करीत म्हणाले, बाबा श्रीपादांची भक्ती असल्यास सगळेच सिद्ध होईल. श्रीपाद प्रभू सर्वात प्रथम आपल्या भक्ताचे कासवाचे पिलाप्रमाणे पालन करतात. कासव आपल्या पिलापासून किती दूर असले तरी त्याच्या विचार तरंगानेच त्या पिलांचे रक्षण होते. थोडी उन्नती झाल्यावर मांजराचे पिलांप्रमाणे भक्ताचे पालन करतात. जसे मांजर त्याच्या पिल्लाला आपल्या तोंडात धरून एका घरातून दुसऱ्या घरात घेऊन जाते, त्या किशोरांसाठी जेथे सुरक्षित स्थान वाटते तेथेच त्या पिलास ठेवते. त्यानंतर माकडाचे पिल्लाप्रमाणे भक्तांचे पालन करते. अशा पालनात पिल्लू त्यांचे आई सतीप्रयत्नाने चिकटून असते. अधिक उन्नती झाल्यावर आई मासोळी बरोबर अति स्वच्छेने आनंदाने विहार करणाऱ्या बालमाच्यासारखे भक्त श्री गुरु समवेत असतात. तू ध्यानात बसल्यावर तेच दर्शन देतील. पण आज 2-5-5-1-3-3-6 शुक्रवार सर्व शुभ योग मिळून असलेला योग. संपूर्ण असा महत्तम दिवस आहे. श्रीवल्लभ आणि अतिमुख्य असा भविष्य निर्णय करण्याचे ठरवले असून मला सूक्ष्म रूपात कुरवपुरास यावे असे सांगितले आहे. ध्यानस्थ असताना त्यांचे आज्ञा कोणत्या क्षणी होते त्याच क्षणी मी कुरवपुरास जाणार. तेथे एखादी महत्त्वाची घटना घडणार आहे. ती माझ्या डोळ्याने पाहण्याची संधी श्री दत्तप्रभूंच्या कृपेनेच मिळेल असे म्हणतच श्री पळणीस्वामी झाले. मी आणि माधव सुद्धा ध्यानस्थ झालो. अशा प्रकारे ध्यानात 10 तासांचा वेळ गेला. ध्यानानंतर श्री पळणीस्वामी अत्यंत उल्हासित दिसत होते. मी आणि माधवने श्री स्वामींना त्यांच्या ध्यानानुभूतीबद्दल सांगा अशी प्रार्थना केली. त्यावर स्वामींनी हसत मुखाने सांगण्यास सुरुवात केली.